काल पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेमध्ये बजरंग सोनवणे यांच्यावरती आरोप केले, यांच्यावरती टीका देखील केली। या टीकेला उत्तर देण्यासाठी बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत। बाप्पा, काल टीका करण्यात आली, ही टीका तुम्ही पाहिली का आणि या टीकेकडे कसं पाहता? नाही, मला माझ्या प्रचारामध्ये व्यस्त असल्यामुळे मी जास्त त्यांच्या गोष्टीला महत्त्व देत नाही। त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी कसं वागावं हा त्यांचा अधिकार आहे। पण या टीकेला त्यांनी जी काय टीका दिली त्याची म्हणजे त्याच्यावर बोलताना त्यांना टीका करण्याशी दुसरं काही येतच नाही ना। बीड जिल्ह्याचा विकास करा ना, टीका कशाला करता? मी विकासावर बोललोय, तर टीकेवरच बोलतायत। तुमचं नाव बजरंग सोनवणे आहे आणि त्यांनी वेळोवेळी भाषण करत असताना बहुरंग सोनवणे अशा पद्धतीचा नामोल्लेख केला। नाही, ह्यांचा बहुरंगीपणा उभ्या महाराष्ट्रानं बघितलाय, त्याच्यामुळे देशानं बघितलाय। यांच्या बहुरंगीपणावर बोललेत काही, त्यांना अधिकारच नाही माझ्यावर बहुरंगी म्हणून बोलायचा। यांचा बहुरंगीपणा अख्खा महाराष्ट्र बघतोय ना, त्याच्यामुळे तो विषय सोडा, त्याच्यावर बहुरंगीपणावर नाही जावं ते। बरं, तुम्हाला ज्यावेळेस उमेदवारी मिळाली त्यानंतर तुम्ही अध्यक्षासोबत समोर जे आहे तर तुमच्या शिवरायांची शपथ घेऊन मी मॅनेज उमेदवार नाही अशा पद्धतीने सांगितलं, असं देखील ते म्हणाले आणि त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहे असं सांगताय। त्यांच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचेच पुरावे। त्यांचा असा अहंकार वाढलाय की सर्व काय मीच करतोय, मीच सगळं करतोय, मला काय येतंय हे जगात कुणाला काही कळत नाही, असं त्यांचा अहंकार झालाय। त्याच्यामुळे ती भाषा बोलतायत, ती भाषा त्यांना हे अहंकार भल्यांचा जमला नाही। आदरणीय साहेब, तुम्ही जरा अहंकार कमी करा, बीपी आहे आपल्याला, काळजी घ्या, स्वतःची तब्येतीची काळजी घ्या, असा मला त्यांना सल्ला आहे। खरं तर तुम्ही हे सगळं सांगताय, मात्र त्यांनी याच सभेमध्ये आरोप असा केलेला आहे की कुणबीचं प्रमाणपत्र तुम्ही घेतलेलं आहे आणि त्याचा लाभ बी घेताय। कुणबीचं प्रमाणपत्र ते जाहीर सभेमध्ये दाखवत। आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या आंदोलनाचं ते श्रेय आहे, हे श्रेय यांना कुणाला जात नाहीये। आणि कुणबी प्रमाणपत्र मला मिळालंय हे खरं आहे ना, पण हे कुणबी प्रमाणपत्र मिळालंय त्याचं श्रेय मी काय म्हणतोय, मनोजदादा जरांगे पाटील यांना जात आहे। आणि त्यांच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून माझ्यासारख्या तरुणांना किंवा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे आणि त्याचं श्रेय त्यांना आहे। त्याच्यामुळे त्याच्यातून मी त्याचा लाभ घेतोय। त्यांनी जी बोलली की खरेदी विक्री संघामध्ये फॉर्म दाखल केला, पण त्यांना हे माहीत नाही का की खरेदी विक्री संघाच्या संचालक म्हणून त्या जागेवर आम्ही ओरिजिनल ओबीसी घटकाचा एक म्हणजे जी कास्ट आहे त्या ओबीसी कास्ट म्हणजे माळी समाजाचा आम्ही तिथे एक संचालक केलेला आहे। त्याच्यामुळे त्याचा लाभ मी नाही घेतला, त्या जागेवर आम्ही ओरिजिनल जो की त्याच्यात कास्टमध्ये त्याला आम्ही केलं। पण मराठा आंदोलनामध्ये तुम्ही कुठेही दिसला नाही, कधीही 5 वर्षात दिसला नाहीत। 5 वर्ष कुठं होतात असा देखील सवाल ते उपस्थित करतात। त्यांना कुठं वेळ होता मराठा आंदोलन बघायला? अरे एवढा लाठीचार झाला आमच्यावर, एवढं काय झालं मराठा समाजावर, आजही ते लाठीचार करतायत। बीड जिल्ह्यामध्ये लाठीचार केला, खोटे गुन्हे दाखल करतायत, काल सुद्धा तडीपारच्या नोटिसा काढल्या गेल्यात। हे बघायला त्यांना कुठे वेळ आहे? त्यांना वेळ फक्त ही बाकीचे आरोप करण्यासाठीच आहे आणि ते माझ्यावर एवढी टीका टिप्पणी करतायत। मागच्या 5 वर्षापूर्वी नव्हतो का मी तसा? माझ्यावर जी बोलायचं बहुरंगी 5 वर्षापूर्वी नव्हतो का मी? मग 5 वर्षापूर्वी चांगला होतो, आजच बहुरंगी झालो का? मग 5 वर्षापूर्वी मॅनेज नव्हतो का? मग मॅनेज होतो म्हणून मला 5,09,160 मतं पडली का? हा पण सवाल माझा त्यांना आहे। मग त्यांनी त्यावेळेस काय, त्यावेळेस आज जेवढं बिंबीच्या डेटापासून ते करतायत ते त्यावेळेस का केलं नाही? त्यावेळेस माझ्यासाठी करायचं ना, आज स्वतःच्या बहिणीसाठी करतायत ते त्यावेळेस का केलं नाही? माझं तर उलट त्यांना सवाल असा आहे की 2009 पासून ह्यांनी जी घर फुटलं असं दाखवलंय बिलकुल चुकीचं आहे। यांचं घरच फुटलं नव्हतं, ह्यांनी घरातच सगळे पद घेण्यासाठी दाखवलं सर्वांना, असं माझं मत आहे। जातीय रंग दिला जातोय असं पंकजा मुंडे म्हणतायत, कसं पाहतात त्यांच्या? आता आदरणीय ताईसाहेबांना जातीय रंग दिला जातोय, जातीवर आणि भावनेवर भावनिक करून हे किती दिवस राजकारण चालणार आहे? नकोय, मला तर खरोखर किळस आला या गोष्टीचा। जात 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 भावना, जे आता भावनेत मला बोलताय नाही शब्द, असे का बोलतायत? की इमोशनल करायचं तेच तेवढं? अरे तुम्ही बोला, आम्हाला एवढं बीड जिल्ह्यातल्या जनतेने एवढे पद दिलेत, मला दिलं, माझ्या बाबांना दिलं, माझ्या बहिणीला दिलं, माझ्या भावाला दिलं, आता पुढे आणखी कुणाला ही जनता देईल, तर ह्याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे आणि आता राहिलेल्या कारकिर्दीत आम्ही हे करू, हे सांगा ना। हे सोडताय तुम्ही काय प्रत्येक वेळेस भावनिक करताय, प्रत्येक वेळेस जातीचा मुद्दा करा। कोण जात म्हणते? माझ्या कुठल्याही बाईटमध्ये, कुठल्याही भाषणामध्ये, कुठल्याही मनोगतामध्ये, कुठल्याही गावात जातीवर काही बोललेलं काढा, मी या निवडणुकीत रेड्रो आलोय। खरं तर हे सगळं होत असताना त्यांनी सांगितलं, हे सगळे भाषणं होत असताना ही जी निवडणूक आहे ती सोपी नाही असं दोघंही म्हणतायत, याच्याकडे कसं पाहता? याचा अर्थ त्यांनी मान्य केली, त्यांचा पराजय त्यांनी मान्य केलाय, त्याच्यावर धन्यवाद, त्यांचे आभार मानतो मी की त्यांनी लवकर मान्य केलं। जरा उशीर केला, जरा आमच्या मित्राला वेळ लागायला मान्य करायला, पण त्यांनी केलं जाहीर कबूल, त्याच्यामुळे धन्यवाद।
खर तर काल धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. या सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. या टीकेला बजरंग सोनवणे यांनी आता उत्तर दिलंय. विष्णुबुर्गीची 24 तास, बीड.